4 मध्ये अभिनेता रणवीर कपूर दिसणार आहे. त्यांना या सिनेमातील भूमिका साकारण्यासाठी तयारी सुद्धा सुरू केली आहे. या आधीच्या 3 धूमपटापेक्षा हा सिनेमा मोठा असेल. त्यामध्ये ॲक्शन सीन सुद्धा खूप असतील अशी माहिती सध्या समोर येते. श्रीधर राघवनसह आदित्य चोप्रा या सिनेमाच्या कथेवर काम करतात. देवो की देव महादेव मधील भगवान शिवाची भूमिका साकारणारे मोहित रैना पुन्हा एकदा त्याच भूमिकेत दिसतील. दिनेश तिवारी यांच्या रामायण सिनेमात ते ही भूमिका साकारणार आहेत. या सिनेमात रणवीर कपूर श्रीरामाच्या तर साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहेत. लोकप्रिय अभिनेत्री रेखाचा सुपरहिट ठरलेला उमराव जान हा सिनेमा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 1981 साली हा रिलीज झालेला सिनेमा रेखाच्या सौंदर्य आणि अदाकारांनी प्रेक्षकांना भुरळ घातलेली होती. येत्या 27 जूनला हा सिनेमा पुन्हा एकदा चित्रपटगृहात दाखल होईल. दीपिका पदुकोननं 8 तासांच्या शिफ्टची मागणी केली आहे. त्यामुळे सिने जगतात संमिश्र प्रतिक्रिया सध्या उमटतायत. ही मागणी दिग्दर्शक संजीव रेड्डी वांगा यांनी पूर्ण न केल्यामुळे तिनं स्पिरिट हा सिनेमा सोडल्याचं बोललं जात आहे. तिला मणिरत्नम सैफ अली खाननं पाठिंबा दिल्याचं बोललं जात आहे. राजकुमार राव आणि वमिका गब्बी यांचा मुख्य भूमिका असलेला भूलचूक माफ या सिनेमाविषयी अरब समीक्षकांनी आरोप केलाय. या सिनेमाच्या कमाईचे प्रेक्षकांना दाखवले जाणारे आकडे खोटे आहेत असं हमाद अल रायमी यांनी पोस्ट करत म्हटलं. राजकुमार राव हा चांगला अभिनेता आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे.